झी24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी महाजन बंधूंशी केलेली ही बातचीत पाहूया। आपल्यासोबत डॉक्टर हेमेंद्र आणि डॉक्टर महेंद्र महाजर आहेत। यांनी मुंबई, चेन्नई, कलकत्ता, दिल्ली, मुंबई हा प्रवास सायकलवरून रिले फॉर्मॅटमध्ये अवघ्या 10 दिवसात पूर्ण केला आहे। एक प्रकारे जागतिक विक्रमाकडे त्यांची वाटचाल सुरू आहे। गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला लवकरच ते सगळं सादर करणार आहेत आणि त्यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा सन्मान मिळेल अशी मला पूर्ण खात्री आहे। काल रात्री त्यांनी हा विक्रम पूर्ण करून ते गेटवे ऑफ इंडियाला परत आले। ज्यावेळी त्यांनी ही स्पर्धा सुरू केली त्यावेळेला त्यांना शुभेच्छा द्यायला मी स्वतः हजर होतो। आज स्पर्धा पूर्ण होताना ते माझ्या बरोबर आहेत। कसा होता अनुभव? गोल्डन कॉन्टिनेंटल चॅलेंज म्हणजे आपला जो सुवर्ण चतुष्कोण आहे, सगळे 4 महानगरं आम्ही सायकलवर कव्हर केली। संपूर्ण एक्सपिरियन्स हा खूप छान होता। खूप आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला। जागोजागी याच्याबद्दल उत्सुकता निर्माण होती आणि लोकांनी खूप आम्हाला चीरअप करायला, बऱ्याच सिटीजमध्ये ते येऊन उभं राहायचे, चीरअप करायचे। बऱ्याच वेळा त्यांना कळायचं नाही हे दोघं का करतायत। म्हणजे एकदा असं झालं की एक ट्रक ड्रायव्हर आम्हाला भुवनेश्वरला दिसला होता आणि तो कलकत्त्याला पण दिसला। तो म्हणे, अहो हे काय चाललंय, मीच तुम्हाला आता 600 किलोमीटर पहिले पाहिलं, आता पण तुम्हीच दिसताय। म्हणजे जवळपास ताशी 25 किलोमीटरच्या स्पीडने आम्ही जायचो आणि त्यामुळे आम्हाला असे वारंवारही लोक भेटायचे। वा, विविध प्रकारचं हवामान होतं, थंडी होती, धुकं होतं, कसं जुळवलं? याची आम्ही मानसिक तयारी आधीपासूनच केलेली होती। आपल्या भारत देशमध्ये सगळ्या प्रकारचे वातावरण असतात। खाली आम्हाला ऊन लागणार होतं आणि वरती ते धुकं आणि थंडी लागणार होती। तर मानसिकरित्या आम्ही तयारी केलीच होती। त्या हिशोबाने आम्ही थंडीची तयारी केली होती। धुकं आम्हाला 1 दिवस लागलं। तिथेही आम्ही त्याची फॉग लॅम्प्सचा वापर करून तो कठीण परिस्थिती ही अशा लांब पल्ल्याच्या स्पर्धेमध्ये ही येतेच आणि त्याच्यावर तुम्हाला मात करावं लागतं। 24 तास सायकलिंग करत राहायचं रिले फॉर्मॅटमध्ये, म्हणजे तुमच्या बरोबरच्या टीमची सुद्धा कसोटी होती। तुमच्याबरोबर किती लोक होते आणि त्यांची तयारी कशी होती? आमच्याबरोबर साधारण 12 लोक होते। रिले फॉर्मॅटमध्ये काय होतं की एक व्हेकल माझ्याकडे, एक हितेंद्रकडे आणि दोघांमध्ये 3-3 व्यक्ती, असे 6 व्यक्ती शिफ्ट करत असतात आणि त्याच्यानंतर 12 तासानंतर परत त्यांना 6 लोक रिप्लेस करतात। त्यामुळे टोटल 12 लोकांचा चमू आणि 3 गाड्या हे आमच्या सतत सोबत होत्या, ज्यांच्यामुळे आम्ही 24 तास रिलेमध्ये चालवू शकलो। 8 नोव्हेंबरला आपल्याकडे 500 आणि 1000च्या नोटा रद्द झाल्या आणि त्याच्यातून एक प्रचंड मोठा चलनकल्लोळ माजला होता। त्याचा काय परिणाम लोकांच्या इंटरॅक्शनमध्ये तुम्हाला दिसला? कारण तुम्ही संपूर्ण भारत कव्हर केलाय। आम्ही संपूर्ण भारत फिरलो। आम्हालाही सुरुवातीला वाटलं अरे आपण हे प्लॅनिंग केलं आणि आत्ताच नेमकं असं घडलं तर आपलं कसं होईल याच्यामध्ये। पण खरं सांगतो, आम्ही गेल्या 8 दिवसामध्ये एकदा का सायकलिंग सुरू केली तर प्रत्येक ठिकाणी आम्ही खर्च केला। आम्ही हॉटेलमध्ये गेलो, आम्ही खूप ठिकाणी लोकांशी बोललो, पण कुठेही आम्हाला इनफॅक्ट आम्हाला तो विसरही पडला की डिमॉनिटायझेशन झालं आहे। इतक्या लेवलला आम्हाला कुठेच ते काही जाणवलं नाही, कोणाच्या चर्चेमध्ये जाणवलं नाही किंवा गेले काही महिने हा देश खूप असहिष्णू आहे असं बोललं गेलं। त्या असहिष्णुतेचे काय अनुभव आले? आम्हाला तसा काहीच अनुभव आलेला नाहीये आणि वाटत होतं की झारखंडमध्ये थोडंफार म्हणजे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात किंवा इन्सिक्युरिटी वाईज असं वाटत होतं की लोक म्हणायचे नक्षली आहे, तुम्ही सावधान राहा किंवा असं, पण ते सुद्धा आम्हाला कुठेच जाणवलं नाही। म्हणजे असहिष्णुता तर ही सोडा, पण जी इन्सिक्युरिटी म्हणतात किंवा लूटमारीचा प्रकार तर ती सुद्धा आम्ही कुठे अनुभवला नाही। या सुवर्ण चतुष्कोण मधले रस्ते कसे आहेत? रस्ते फारच सुंदर आहेत। बऱ्याच ठिकाणी 6 लेनिंगचे झालेले आहेत काम पूर्ण। काही ठिकाणी जिथे रोड वाइडनिंग चालू आहे किंवा ब्रिजेसचं काम आहे तेवढे सेक्शन्स जर आपण सोडले तर जवळपास मी म्हणेल 98% रस्ते हे चांगले गुळगुळीत झालेले आहेत। तुम्ही यापूर्वी अमेरिकेत सुद्धा सायकल चालली होती, त्या पार्श्वभूमीवर भारताचे रस्ते कसे होते? खरंच म्हणजे आम्हाला बऱ्याच ठिकाणी असं जाणवायचं नाही की आम्ही अमेरिकेत सायकल चालवतोय की भारतात सायकल चालवतोय। पूर्ण 6 लेनिंग, व्हाईट लाईन, शोल्डर लाईन आणि आम्ही सायकल नेहमी शोल्डर लाईनला पकडून चालवतो आणि खरंच खूप आम्हाला चांगलं वाटलं की अरे भारतभर आपण फिरतोय आणि याच्यामध्ये आपल्याला अमेरिकेच्या तोडीचे रस्ते आपल्या भारतामध्ये बनत आहेत। अमेरिका पार केलीत, भारत पादाक्रांत केलात, आता पुढे काय? पुढे आता हा जो आमचा अनुभव आहे सायकलिंगचा, याच्यातून जास्तीत जास्त युथ्सला
इन्स्पायर करण्यासाठी, मोटिवेशनल स्पीचेससाठी आम्ही उपयोग करू. बऱ्याच वेळा काय असतं, आपल्याकडे उत्साह असतो, युवकांमध्ये उत्साह असतो, पण त्याला मार्ग देणारा नसतो. तर या पार्श्वभूमीवर आम्ही आमचे अनुभव कथन करून की एक आम्ही दोघं डॉक्टर, 40शीतले डॉक्टर्स, मी प्रॅक्टिसिंग डेंटिस्ट आहे, भाऊ अनेस्थेशियोलॉजिस्ट आहे. आम्ही काही प्रोफेशनल सायक्लिस्ट नाही आहे, पण जर मानसिकतेने तुम्ही जर डिटर्मिनेशनने एखादं काम करायचं ठरवलं आणि त्याच्यासाठी तयारी केली तर तुम्ही कुठलीही उंची गाठू शकतात. मग ती जगातली सगळ्यात खडतर रेस असो की भारतातला सुवर्ण चतुष्कोण असो. फॉलो द रूल्स अँड इंडिया शॅल रूल हे एक मिशन घेऊन भारतातल्या 4 प्रमुख शहरांमध्ये केवळ 10 दिवसात रिले फॉर्मॅटमध्ये सायकल वीर, आणि ते सुद्धा व्यावसायिक सायकल वीर नसताना आतला प्रचंड मोठा पराक्रम केलेले महाजन ब्रदर्स आता माझ्या बरोबर होते. यानंतरच्या काळामध्ये त्यांच्या सर्व मिशन्सला झी 24 तासच्या हार्दिक शुभेच्छा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.